मिरज मतदारसंघात रस्ते, सिंचन, आरोग्य व धार्मिक प्रकल्पांना गती. आमदार सुरेश खाडे यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी. मार्च 2026च्या अर्थसंकल्पातून मिरज मतदारसंघातील विविध विकास कामांना मोठा निधी मंजूर करण्यात आला असून रस्ते, सिंचन, आरोग्य व धार्मिक सुविधांच्या उभारणीला गती मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यमार्ग म्हणजे एसएच व प्रमुख जिल्हा मार्ग म्हणजे एमडीआर, ग्रामीण रस्त्यांच्या रुंदीकरण व सुधारण्यासाठी तब्बल 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मौजे लिंगनूर येथील श्री यल्लम्मा देवी मंदिरासाठी भक्तनिवास, सभामंडप, टॉयलेट ब्लॉक, पेविंग व विद्युत रोषणाई यांसाठी सुमारे 2,95,00,000 निधी मंजूर झाला आहे. मिरज शहरातील किसान चौक येथे 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारण्यासाठी 46,73,00,000 रुपयांना यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली असून स्थगिती उठवून काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेला 47,41,00,000 निधी मंजूर झाला असून आरग, बेडग, नरवाड, लक्ष्मीवाडी या भागांना पाणी मिळणार आहे. तसेच बनेवाडी उपसा सिंचन योजनेतून भुसे तलावात कायमस्वरूपी पाणी भरण्यासाठी 13,93,00,000ची निविदा प्रसिद्ध झाली आहे. मालगाव, टाकळी, बोलवाड, बेडग, नरवाड, म्हैसाळ व वड्डी या 7 गावांच्या सिंचन सर्व्हेसाठी 84,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृहासाठी 23,60,00,000ची निविदा प्रसिद्ध झाली आहे. तसेच नागरी दलितेतर योजनेतून रस्ते डांबरीकरणासाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या सर्व कामांमुळे मिरज मतदारसंघाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज.